आमच्याकडे कोकणात ना नागपंचमीक पाताळे पण करतात हळदीच्या पानातले आणि तांदळाची खीर पण करतात। मी पाताळे पण केले आणि खीर पण केले तांदळाची। एक वाटी बासुमती तांदूळ स्वच्छ धुतलं आणि तो तुपार असो खमंग परतून घेतलंय छोट्या पॅनमध्ये आणि 3 शिट्यो काढून पाणी घालून शिजवून घेतलंय, म्हणजे तो सम शिजान येता आणि खीर मिळान येता। 7-8 बदाम पाण्यात भिजत घातलेले आणि थोडे तांदूळ घातले, ते मिक्सराक लावून घ्यायचे। तोपर्यंत कुकर थंड झाल्यावर तूप घातल्या कारणान सुगंध पण भारी येता आणि व्यवस्थित तो तांदूळ शिजान येता, मस्त मऊसूद होता खीर अशी केलात तर। त्याच्यानंतर त्या बदामाचा वाटलेला त्या वाटप घातलं, गोडीच्या प्रमाणात साखर घातलंय, वेलची पावडर आणि ओला खोबरा मिक्सराक लावून ना त्याचो रस घातलाय, तो टाकून द्यायचो, रस घालायचो, म्हणजे अप्रतिम चव लागता। वरसून ड्रायफ्रूट घातलंय, किंचितसा मीठ आणि होया त्या प्रमाणात पातळ दूध, म्हणजे नारळाचो रस पण घातलंय आणि दूध पण घातलंय। अशी खीर करून बघा, एकदम भारी लागतं। वरसून केशर घातलंय, म्हणजे रंग पण मस्त येता आणि सुवास पण भारी आणि गदगदावून ती उकळून घ्यायची। रबडी सारखी खीर लागता तांदळाची। हे बासुमती तुकडा तांदूळ असत, त्याका मुळातच सुवास असा आणि त्याच्यात या सगळ्या घातल्यामुळे की खीर एकदम भारी लागतं। अशी खीर करा, खावा, आवडतली तुमका आणि आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा।